नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दिसून येत आहेत. कमलाई देवीचं मंदिर येथे आहे. आज खऱ्या अर्थाने माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगाने येथे जे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे जमलेले आहेत, हे पदाधिकारी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी यांनी या ठिकाणी एक महापूजा घातलेली आहे. आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमके आजचे काय कार्यक्रम आहेत आणि आजची पूजा त्यांनी संपन्न केली तर देवीकडे काय त्यांनी साकडं घातलेलं आहे, काय मागणं केलेलं आहे. आज आमचे नेते आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्याचं दैवत आणि माढा तालुक्याचं भूषण आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीसाठी, त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, ते लवकर चांगले व्हावे आणि परत जनतेच्या सेवेत यावेत, यासाठी आम्ही आई कमलाभवानी चरणी प्रार्थना केली की लवकरात लवकर दादांना बरं वाटू दे. आणि तसेच आमचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांना उरलेल्या आयुष्यात चांगलं सुख समाधान ऐश्वर मिळो, हीच ईश्वरचरणी आम्ही आज आई कमलाभवानी चरणी आज प्रार्थना केली आहे. आज दिवसभराच्या सामाजिक उपक्रमांविषयी, कार्यक्रमांविषयी काय सांगाल. आज आता आम्ही वाढदिवसानिमित्त एक 3-4 कार्यक्रम ठेवलेले आहेत. यानंतर आम्ही आरती घेतलेली आहे. आरती झाली की आम्ही मूकबधिर शाळेत जाणार आहोत. मूकबधिर शाळेत मुलांना खवा वाटप झाल्यानंतर आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयामध्ये PUC आम्ही तालुक्यातील सर्व वाहनांना फ्रीमध्ये देणार आहोत. आणि त्यानंतर कॉटेजला जे रुग्ण आहेत त्यांना फळं वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आम्ही गोशाळेत त्या गायींना चारा देणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका प्रवक्ते ॲडव्होकेट अजित विघ्ने आहेत. वकील साहेब, खऱ्या अर्थाने आज संजय मामांचा वाढदिवस आहे आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी पूजा घातली, परंतु करमाळा तालुक्यामध्ये जे प्रसिद्धीला बॅनर आलेले आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने एक मेसेज आहे की संजय मामा शिंदे यांचा जो विकास आहे तो आता कागदावरचा विकास गावागावात दिसतोय बरं का. नेमकं काय सांगेल. खरी परिस्थिती आहे, कारण विधानसभेच्या वेळेस जरी संजय मामांचा पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थानं त्यांचा जो कालावधी होता आमदारकीचा, त्या कालावधीमध्ये मामांनी कोट्यवधीची कामं खऱ्या अर्थाने मंजूर करून ठेवली होती. ती कामं चालू व्हायला उशीर झाला, परंतु ती प्रत्यक्षात कामं जरी विरोधकांनी हिणवलं असलं की कामं प्रत्यक्षात नाही, कागदावरचाच विकास आहे, परंतु कागदावरचा विकास आता प्रत्यक्षात दिसू लागलाय. आणि खऱ्या अर्थानं करमाळा तालुका असू द्या किंवा सोलापूर जिल्हा असू द्या, ह्याच्यामध्ये शिंदे बंधूंनी अतिशय मोठं काम केलेलं आहे. आणि करमाळा तालुक्याला तर खऱ्या अर्थानं आदरणीय संजय मामा शिंदे यांची परत एकदा आमदारकीची गरज होती, त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात बदल झाला असता. परंतु जे घडलं ते आता आपण विषय सोडून देऊ. आजही आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांच्या प्रकृतीच्या स्वास्थ्याकरता हा आरतीचा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि त्याचबरोबर आज आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. कालपासूनच वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा सर्व कार्यकर्ते करतायत. आमचे ॲडव्होकेट नितीनराजे भोसले साहेब यांनी जिंतीमध्ये काल मोठा रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य केला. तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये असू द्या किंवा ह्या करमाळा तालुक्यामध्ये असू द्या, या संपूर्ण ठिकाणी आज कार्यकर्ते मोठ्या उत्साहात संजय मामांचा वाढदिवस साजरा करतायत. आणि निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये सर्व तरुणाई जे आहे किंवा करमाळा तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस संपूर्णपणे जाणीव होते की खऱ्या अर्थानं आता लोकांना कळायला लागलं की संजय मामा शिंदे साहेबांची किती गरज होती या तालुक्याला. मध्यंतरी म्हणजे काल 1-2 दिवसापूर्वी राजुरी येथे संजय मामा शिंदे यांचा तिथली सबस्टेशन आहे, तिथला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस मामाने सांगितलं, मी आमदार जरी नसलो तरी तालुक्यातील जनतेची कामं करणार आहे, काही अडचणी असतील तरी ते आपण येऊन भेटा. तरी मग आता आपण तरी म्हणताय की त्यांना आमदारकी नाही मिळाली, परंतु ते स्वतः तरी जनतेच्या सेवेमध्ये तत्पर राहणार आहेत. या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही
मामासाहेब जरी अपक्ष लढून या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असला तरी नेहमीच मामासाहेब महायुती बरोबर राहिलेले आहेत. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब, या सर्वांचं सहकार्य मामांना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे राष्ट्रवादीचे आमचे प्रमुख आहेत, त्यांचा फार मोठा आशीर्वाद आणि त्यांची साथ आदरणीय संजय मामा शिंदे यांना आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे करमाळा तालुक्यामध्ये सत्तेवर जरी आम्ही नसलो तर निश्चितपणे आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि सर्व जे आमच्या नेते मंडळींची ताकद आहे त्याच्यातून आम्ही विकासात्मक कामात नेहमीच आम्ही अग्रेसर राहणार आहे. काल जिंती येथे भव्य रक्तदान शिबिर नितीन राजे भोसले यांनी संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये एकूण 125 म्हणजे 125 ते 30 रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं. राजे, आज खऱ्या अर्थाने काल वाढदिवस नव्हता, परंतु त्या वाढदिवसाची सुरुवात एक सामाजिक उपक्रमानं आपण केली. आज वाढदिवस आहे, काय सांगाल? मोठ्या लोकांचा वाढदिवस एका दिवसात साजरा करणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळं आम्हाला कालची वेळ होती आमच्याकडे की आम्ही करू शकत होतो काल. त्यामुळे आज हे भरत भाऊंचा कार्यक्रम होता, त्यामुळे हा पण आम्हाला अटेंड करायचा होता. त्यामुळे आम्ही तो रक्तदान शिबिर मामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कालच घेतलाय. आणि लोकांचा प्रतिसाद बघता मला असं वाटत नाही की आमच्याकडे आमदारकी नाही आहे मामांकडे. आमदारकी आमच्याकडेच आहे. कुणी आमदार जरी झाला तरी प्रगती फक्त मामांनीच केलेली आहे या तालुक्याची, हे जनतेला म्हणजे कळून आलेलं आहे. आणि लोकांचा जो काही रिस्पॉन्स आहे त्याच्यातून हे सगळं सिद्धच होणार आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा मामांचं पारडं सगळ्यांना जड पडणार आहे. आणि आता सुद्धा भरत भाऊंनी जी आरती घेतली ती बबनदादा शिंदेच्या प्रकृतीसाठी आणि मामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जे काही उपक्रम लाभवले त्यासाठी आज त्यांनी मला इथं इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मामांच्या वाढदिवसानिमित्त मामांना अशा कोणत्या गोड शब्दांमध्ये शुभेच्छा आहेत आपल्या? मामा एक असं व्यक्तिमत्व आहे की फक्त काम आणि फक्त कामच करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची सातत्य जे काय कामाचं आहे हेच आम्ही जवळून पाहतोय त्यांच्याकडे आणि तेच शिकायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं मामांसारखा राजकीय गुरु आम्हाला बी लाभावा हीच आमची आज मामाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक त्यांच्याकडे एक मागणं राहील, एवढंच मी बोलतो. तर वाढदिवस हा माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा आहे. त्या अनुषंगाने खरं तर या ठिकाणी आता आपल्यासोबत एक सुजित तात्या बागल आहेत, मांगी गावातले आहेत. खरं तर त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती स्थिती पाहिली तर सुजित तात्यांकडे आता आपण त्याच अनुषंगाने मामांकडे आपण काम करताय. जसे मामा या ठिकाणी आमदार झाले, आता माझे आमदार आहेत, काम करताय. तुमच्या गावची राजकीय परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणचे तुमचं जरा राजकीय वलय किंवा सामाजिक वलय आहे, परंतु अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मामांची साथ त्यांचे तग धरून आहात. मामांच्या वाढदिवसानिमित्त इथून भविष्य काळामध्ये सुद्धा आपली साथ राहील किंवा नेमकं कशा प्रकारे मामांच्या वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्प किंवा काय शुभेच्छा? मामाच्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगेल की जेव्हा जीवमान असेपर्यंत मी मामांना सोडणार नाही. माझ्या गावची राजकीय परिस्थिती काही जरी असली तरी आदरणीय मामांनी 2 कोटीची कामं मामांच्या आमदारीच्या काळामध्ये मागेमध्ये झाली की जो विकास कधीही गावात झाला नव्हता. आणि आदरणीय मामांचे माणूस म्हणून ही व्यक्ती फार मोठी आहे. आणि आदरणीय मामांना येणाऱ्या काळात गेल्या 14 सालापासून मामांसोबत काम करत असताना जो मामांनी माझ्यासारख्या एका सामान्य पामराला सुद्धा कधी असं दूर केलं नाही. आणि आदरणीय मामांपासून 14 पासून जे आले त्यातले एकही माघारी गेला नाही, अशी आदरणीय मामांची ख्याती आहे. मामा प्रत्येकाचा फोन मिस कॉल झाला तरी मामा नंतर त्यांना कॉल करतात. आणि एक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आदरणीय मामांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा जीवमान असेपर्यंत आदरणीय मामांसोबत राहणं हेच आज मामांच्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यावीशी वाटतं. तर या ठिकाणी एक दुसरे मामांचे कार्यकर्ते आहेत, काय वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा? मामा एक असे व्यक्तिमत्व आहे करमाळा तालुक्याचं. पहिले मी आपल्या करमाळा तालुक्याची कमला भवानी, एक विश्वासी माता, विश्वाला लक्ष ठेवणारी अशी माता आपली कमला भवानी, यांच्या पुढे आपण सर्व कार्यकर्ते, मामांचे कार्यकर्ते अनेक जण आलेत, मला त्यांची नावं माहीत नाही. या सर्वांनी मामांचे थोरले बंधू
ज्यांनी राजकारणात आपलं वास्तव्य तयार केलं असे ते बबनदादा शिंदे यांना त्यांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वांनी कमला भवानी या मातेसमोर साकडं घातलं आणि अजून एकदा साकडं घालतो की त्यांच्या परिवाराला, शिंदे या परिवाराला आमच्या मातेने, ज्यांना राजे शिव छत्रपतींच्या मागे माता राहिली आणि त्यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर आपल्या देशाला राजांनी मातेच्या संदर्भातून त्यांच्या पाठीराखा मातेचा राजांच्या मागे असल्यामुळे त्यांनी लाखो मोगलांना माती चारली, खडे चारले आणि आज आपले बबनदादा शिंदे व्यवस्थित आहेत असे मला समजलं आणि आपण सर्वांनी कमला भवानी समोर त्यांचं साकडं घातलं आणि मी बी घालतो की त्यांना व्यवस्थित येऊ, त्यांना सुखरूप ठेवू, शिंदे कुटुंबाला सुखरूप ठेवू. आज वाढदिवस म्हटलं की जरा उत्साही कार्यकर्ते झालेले आहेत. काय सांगाल वाढदिवसानंतर? कोटी गावचा रहिवासी असून मामांनी आज मामांच्या वाढदिवसानिमित्त विकासरत्न म्हणून मामांची ओळख आहे. आज झुंजार नेते मामांची ओळख आहे. आज मामा जरी आमदार केला, थोडं अपयश जरी आलं असलं तरी आज आम्हाला जनतेचे आमदार म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतोय. आज करमाळा तालुक्यात अनेक विकासाची कामं मामाच्या माध्यमातून झाली. आमच्या कोर्टाला अनेक कामं मामांनी केली. तर आजपर्यंत मामांनी इतकं मी म्हणतो, मामा जिल्हा परिषद सदस्य असताना कामं होत होती, अध्यक्ष असताना काम झाले, आमदार असताना काम झाली. मामांची तळमळीच एवढं आम्हाला थोडं हे वाटतंय. आमचा कोर्ट त्या ह्याला जवळजवळ बराचसा फायदा होतोय. तर रेटेवरील उपसा सिंचन लवकरात लवकर मामांच्या माध्यमातून व्हावं. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री कमलादेवीच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार संजय शिंदे व माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्वास्थ्याविषयी या ठिकाणी आरती केलेली आहे आणि आरतीद्वारेच संजय मामा शिंदे यांना वाढदिवसाच्या अनेक अशा भरघोस शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज करमाळा तालुक्यामध्ये अनेक विविध कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राबवले जाणार आहेत. तरी येत्या काळामध्ये जनतेचे आमदार म्हणून माजी आमदार संजय मामा शिंदे यांना आता सध्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी तरी पाहत आहेत, परंतु येत्या काळामध्ये हेच त्यांची भावना लोकमतातून सत्यात उतरते का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी देवीचा माळ येथून कॅमेरामन विशाल परदेशसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.